मराठा आरक्षण उपसमितीची आज 10 वाजता बैठक विखे पाटलांच्या रॉयलस्टोन बंगल्यावर ही बैठक होणार आहे। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस। न्याय देवतेच्या नियमांचं पालन करा, मेलो तरी उठणार नाही, जरांगे उपोषणावर ठाम। जरांगेंच्या आंदोलनाविरोधातील याचिकेवर हायकोर्टात सुनावणी। जरांगेंचं आंदोलन बेकायदेशीर, सर्वसामान्यांना त्रास का, याचिकेतून सवाल। तर आज दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी होणार। मराठ्यांच्या आंदोलनामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, ओबीसी बैठकीत मंत्री छगन भुजबळांचं आश्वासन। आजच्या सुनावणीनंतर ओबीसींची भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती। आझाद मैदानाव्यतिरिक्त कुठेही आंदोलन नको, आज दुपारी 12 वाजेपर्यंत मुंबईतील रस्ते मोकळे करा। मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश। बाहेरून येणाऱ्यांना वेशीवर चढवा, मुंबईत आंदोलक येत असतील तर प्रतिबंध करा, कोर्टाचे आदेश। आंदोलनाच्या विरोधात नाही, पण नियमांचं पालन व्हावं। आम्ही दिलेल्या अटी नियमांचं सरकारनं पालन करावं, मुंबईकरांना उगाच त्रास होता कामा नये, कोर्टाचे आदेश। हायकोर्टाच्या निर्णयाचं प्रशासन पालन करेल, कायदेशीर मार्ग काढण्याची आमची मानसिकता, मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान। आझाद मैदान सोडून आंदोलक इतर ठिकाणी फिरून लोकांना त्रास देत आहेत, जनतेला वेठीस धरणाऱ्या आंदोलकांवर कारवाई होणार। मुंबई हायकोर्टाच्या निरीक्षणावरून विखेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री मराठा नाही म्हणून घडवून आणलं जातंय, गुणरत्न सदावर्ते यांचा कोर्टात युक्तिवाद। कोर्टाला घेराव, रस्ते अडवले, हे शांततेचं आंदोलन आहे का? शांततेनं आंदोलन सुरू असं वकिलांनी म्हटल्यानंतर कोर्टाचं उत्तर। हमीपत्रावरील जरांगेंची सही पडताळली आहे का? कोर्टाचा सवाल। तर सही जरांगेंचीच, महाधिवक्ता यांची माहिती। तर जरांगेंच्या आमरण उपोषणाची कोर्टानं गंभीर दखल घेतली, एका वृत्तपत्राच्या बातमीची कोर्टाकडून गंभीर दखल। मराठा आंदोलनासाठी स्टेडियम देण्याची आंदोलकांच्या वकिलांची मागणी। तर दोन्ही स्टेडियम ही ऐतिहासिक ठिकाणं, तुम्ही काय बोलता हे समजतं का? स्टेडियमची मागणी फेटाळत कोर्टानं सुनावलं। गेल्या 4 दिवसात आंदोलकांची 10,000 वाहनं मुंबईत, 5,000 गाड्या मुंबईच्या वेशीवर चढवल्या। सोमवारी आंदोलकांची अनेक वाहनं मुंबईच्या वेशीवर अडवली। नवी मुंबईत मराठा आंदोलकांची 1200 वाहनं अडवली। आझाद मैदान, सीएसएमटी परिसरात 300 ते 400 वाहनं पार्क। खाण्यापिण्याची शिदोरी घेऊन येणाऱ्या वाहनांची संख्या जास्त। हैदराबादसह सातारा गॅझेटही लागू करा, जरांगे यांची मागणी। मराठा आंदोलकांवरील केसेस सरसकट मागे घ्या, सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नाही, जरांगे ठाम। सरकारनं हैदराबाद गॅझेट लागू केल्यास मराठवाड्यातील सगळ्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळेल, इतिहास अभ्यासक डॉक्टर सतीश कदम यांचं मत। जरांगेंनी आपल्या गावी निघून जावं, संविधानापेक्षा कोणीच मोठं नाही, याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते यांचा जरांगेंवर पुन्हा निशाणा। तर कोणत्याही गॅझेटच्या आधारे मागासलेपण सिद्ध होऊ शकत नाही, सदावर्ते यांची मागणी। जरांगे म्हणतात, जे शेती करतात ते सर्व कुणबी, ब्राह्मण समाजही शेती करायचा, मग तोही कुणबी का? छगन भुजबळ यांचा सवाल। मराठा आंदोलनासाठी सरकारने भूमिका घेणं गरजेचं, आंदोलन मोडून काढण्याचा सरकारचा प्रयत्न, सतेज पाटलांचा आरोप। संभाजीराजे छत्रपतींनी घेतली जरांगेंची भेट, सरकारने जरांगेंच्या मागण्यांवर मार्ग काढावा, मनोज जरांगे पाटील आमचा मावळा। संभाजीराजे छत्रपतींची प्रतिक्रिया। मराठवाड्यातील मराठ्यांचा मुद्दा सरकारने मार्गी लावावा, मराठवाड्यातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं, पत्रकार परिषदेत नरेंद्र पाटील यांची मागणी। मनोज जरांगेंच्या आंदोलनाला आनंदराज आंबेडकरांचा पाठिंबा, जरांगेंच्या मागण्यांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, आनंदराज आंबेडकरांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वर्षा निवासानी बैठक, मराठवाड्यातील सर्व मराठा कुणबी होणार का, यावर चर्चा। राज्य सरकारची मराठा आरक्षणासाठी नवीन जीआर काढण्याची तयारी, कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सुलभता आणण्याचा विचार, स्क्रुटिनी कमिटी स्थापन करत गाव पातळीवर नोंदी शोधण्याचा निर्णय। एखाद्याला संधी देताना दुसऱ्याची संधी मारता येत नाही, बॅलन्स ठेवावं लागतं, सरकार कायद्याच्या चौकटीत निर्णय घेईल, मराठा आरक्षणाबाबत पंकजा मुंडेंची भूमिका। भाजपच्या मित्रपक्षांनी प्रस्ताव आणावा, आम्ही पाठिंबा देतो, आरक्षणावरून सुप्रिया सुळेंचं आवाहन। जरांगेंच्या ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीबाबत तुमची भूमिका काय? भाजपच्या चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंना सवाल। सुळेंचा बारामतीच्या मोठ्या ताई असा केला उल्लेख।
काही जातींचा समावेश केला जाऊ शकतो. कुणबी मराठा नोंदी असलेल्या कुटुंबियांना ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करू शकतो, असे सरोदेंचं वक्तव्य. मागण्यांपेक्षा जरांगेंचा फडणवीसांवर काय रोष आहे हेच कळत नाही. आमदार प्रशांत बंब यांचा सवाल. मराठा समाजाला काही मिळू नये हीच शरद पवारांची वृत्ती, बंब यांची टीका. कुठल्याही धमकीला राणे परिवार कधीच घाबरत नाही. जरांगेंनी नितेश राणेंवर केलेल्या टीकेवर निलेश राणेंचं ट्विट. आझाद मैदानात भगवं उपकरण फडकवत आंदोलकांचा जरांगे पाटलांना पाठिंबा. ओबीसीतून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी. मुंबईत मंत्रालयासमोर सुरक्षा वाढवली. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा वाढवली. सुप्रिया सुळेंना काल आंदोलकांनी घेराव घातल्यानंतर आज पोलीस सुरक्षेत वाढ. आझाद मैदानावर जरांगेंच्या स्टेजजवळील पोलीस बंदोबस्त वाढवला. मनोज जरांगेंची प्रकृती खालावली. डॉक्टरांकडून जरांगेंची तपासणी. आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगेंचं 5 दिवसांपासून उपोषण सुरू. मनोज जरांगेंनी वैद्यकीय पथकाची तपासणी नाकारली. रक्तदाब तपासणी करणाऱ्या यंत्राचा भाग तुटल्यानं जरांगे वैद्यकीय पथकावर चिडले. मनोज जरांगेंच्या आंदोलनाला बळ मिळावं, प्रकृती स्थिर राहावी यासाठी रांजणगाव महागणपतीला महाआरती. शिरूर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आंदोलनाला पाठिंबा. राज्यभरातून मुंबईतील आंदोलकांना मदतीचा ओघ. आझाद मैदानात मोठ्या प्रमाणात चपाती भाकरी आल्या तर पाण्याच्या बाटल्यांचाही ढीग लागला. मुंबईमधील सीएसएमटी स्थानक आणि पालिकेत समोरील रस्त्यावर मराठा आंदोलकांची वाहनं उभी. पोलिसांकडून आंदोलकांना वाहनं हटवण्याच्या सूचना. मुंबईतील सीएसएमटी स्थानकात गेल्या 4 दिवसांपासून मराठा बांधवांचं जेवण आणि रात्रीचा विसावा. मराठा बांधवांसाठी महाराष्ट्रभरातून खाण्याची शिदोरी मुंबईत दाखल. मराठा आंदोलकांच्या मदतीसाठी मुस्लिम बांधव सरसावले. संगमनेरमधील मुस्लिम बांधवांकडून आंदोलकांसाठी खाण्यापिण्याचं साहित्य. सीएसएमटी परिसरात सकाळपासूनच मराठा आंदोलकांची गर्दी. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात. मुंबईत मरीन ड्राईव्ह परिसरात मराठा आंदोलकांची मोठी गर्दी. गेल्या 4 दिवसांपासून मुंबईसह नवी मुंबईत मराठा आंदोलक ठाण मांडून. नांदेडहून आलेल्या असंख्य मराठा बांधवांकडून चर्चगेट रेल्वे स्थानकावर आश्रय. जरांगे पाटलांच्या सूचनेनंतर मुंबई सोडणार आंदोलकांचा निर्धार. आझाद मैदानावर झोपण्याची सोय नसल्यानं मराठा आंदोलकांकडून सीएसएमटी स्थानकात आश्रय. सीएसएमटी स्थानकात मोठ्या संख्येने आंदोलक उपस्थित. जरांगेंच्या समर्थनार्थ उद्या एपीएमसी बंद राहण्याची शक्यता. आज या संदर्भात एपीएमसी मार्केटने बैठक बोलावली. नांदेडमध्ये मराठा खासदार आणि आमदारांच्या विरोधात संताप व्यक्त करत बॅनरबाजी. अशोक चव्हाण, प्रताप पाटील चिखलीकर, हेमंत पाटील कल्याणकर, बोंढारकर, राजेश पवार आणि बाबुराव कदम यांचा बॅनरवर फोटो. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर खासदार आमदार गप्प का? रांजणगाव गणपतीमध्ये लावले बॅनर. खासदार अमोल कोल्हे, आमदार दिलीपराव वळसे पाटलांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी. चंद्रपुरात ओबीसी संघटनांची मोठी बैठक. जरांगेंच्या प्रयत्नांना जोरदार विरोध करण्याचा निर्णय. चंद्रपूर शहरातील गांधी चौकात आज निदर्शनं तर 13 सप्टेंबर रोजी शहरात ओबीसी महामोर्चाचं आयोजन. संस्कारांनुसार मोठ्या व्यक्तींबद्दल बोलणं योग्य नाही. अजित पवारांच्या प्रश्नावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. राज ठाकरेंबाबत अपशब्द वापरणाऱ्या सुजित दुबेचा जाहीर माफीनामा. सोशल मीडियावर राज ठाकरे यांच्याबाबत केलं होतं अपशब्द. हे प्रकरण चांगलंच भोवलं. वैभव खेडेकर यांचा 4 तारखेला भाजपात प्रवेश होणार. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सहकाऱ्यांसह खेडेकर भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार. नितेश राणेंची माहिती. नागपुरात भाजप काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने. काँग्रेस आमदार अभिजित वंजारींच्या जनसंपर्क कार्यालयातील नामफलकाला काळा फासल्याचं प्रकरण. भाजप कार्यकर्त्यांनी काळा फासल्याचा काँग्रेसचा आरोप. नाशिकमधील धोत्रे खून प्रकरणात भाजपचा माजी नगरसेवक उद्धव निमसे फरार. गुन्हे शाखेच्या 6 पथकांकडून निमसेचा शोध सुरू. निमसेला लवकरात लवकर ताब्यात घेतलं जाईल, पोलीस सूत्रांची माहिती. चिपळूण गुहागर मार्गावर मंत्री नितेश राणेंची अपघातग्रस्ताला मदत. आपला ताफा थांबवत रुग्णवाहिका उपलब्ध करत मदत केली. जखमींवर उपचार सुरू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर. गणेश दर्शनासाठी ठिकठिकाणी भेटी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलं दगडूशेठ गणपतीचंही दर्शन. पुण्यातील सिंहगड परिसरातील अभिनेते नाना पाटेकर यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट. नाना पाटेकर यांच्या गणपतीचं मुख्यमंत्र्यांनी घेतलं दर्शन. अभिनेता अनिल कपूरनं घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन. पारंपरिक पेहराव करत अनिल कपूर लालबागच्या राजाच्या चरणी लीन.
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी जागरण गोंधळात धरला ठेका। गौरी गणपती निमित्त बाळा नांदगावकर यांच्या घरी गोंधळाचं आयोजन। विराटच्या द्वारका नगरी संकुलातल्या खामकर कुटुंबियांच्या घरी बाप्पा विराजमान। खामकर कुटुंबाने साकारला कारगिल युद्धाचा देखावा। घरगुती गणपतीसाठी आकर्षण अशी आकर्षक सजावट करण्यात आली आहे। जोगेश्वरीतील जाधव कुटुंबियांनी कोकण नगर गोविंदा पथकाची थीम साकारली आहे। मुंबईच्या भेंडी बाजार परिसरातील हिरंब जोशी कुटुंबियांकडून अवयवदानाबाबत जनजागृती करण्यात आली। स्टेशन परिसर रुग्णालयाचा सुंदर देखावा सादर करत नेत्रदान अवयवदानाबाबत जनजागृती करण्यात आली। डोंबिवलीतील संजय कारंडे यांच्या परिवाराने साकारला आकर्षक देखावा। सजावटीमध्ये मराठीचा सांस्कृतिक वैभव दाखवण्याचा प्रयत्न। मुंबईच्या गेटवे परिसरात प्रवासी जेटी उभारण्याचा मार्ग मोकळा। जेटी विरोधातील सर्व याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या। मुंबईकरांना लवकरच सागरी प्रवासासाठी आधुनिक जलसुविधा मिळणार। माजी पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे यांची आत्महत्या। अंबाजोगाई शहरातील राहत्या भाड्याच्या घरात संपवलं जीवन। आत्महत्येमागचं कारण अस्पष्ट। नंदुरबार शहरातील शिवधाम उद्यानातील हिंदी फलक बदललं। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर मराठी फलक लावण्यात आलं। नंदुरबार शहरातील शिंदेच्या शिवसेनेचे 3 माजी नगरसेवक आणि अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश। भाजपचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। नंदुरबार शहरात काँग्रेस आणि शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांचे एकत्र बॅनर। गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा देणारे बॅनर लावले। एकत्र बॅनर लावल्याने जोरदार चर्चा। काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांसह 14 जणांवर गुन्हे। माजी आमदार राहुल बोंद्रेसह 14 जणांवर गुन्हे दाखल। मतचोरी विरोधातील काँग्रेसच्या मोहिमेला उत्तर देण्यासाठी लावलेले बॅनर फाडले। अचानक आलेल्या पावसामुळे वर्धा शहरात वाहतूक कोंडी। आरवी नाका परिसरात वाहनांच्या लांब रांगा। 1.5 तासानंतर वाहतूक सुरळीत। बीडमध्ये माजी पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजेंची आत्महत्या। चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 48 तासांपासून कमी अधिक प्रमाणात दमदार पावसाची हजेरी। मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत। अपूर्ण पुलाच्या कामामुळे 600 विद्यार्थ्यांच्या नदीच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास। जाफराबाद तालुक्यातील भारसबुद्रुक गावातील प्रकार। प्रशासनाने तात्काळ लक्ष देण्याची ग्रामस्थांची मागणी। वाशीमध्ये मागील महिन्यात 1,59,000 हेक्टर सोयाबीनसह कपाशीचं मोठ्या प्रमाणात नुकसान। सरकारनं तातडीनं मदत जाहीर करण्याची मागणी। संततधार पावसामुळे अमरावती जिल्ह्यात संत्रा बागांचं मोठं नुकसान। बुरशीजन्य रोगामुळे संत्रा गळती वाढली। कोट्यावधी रुपयांची संत्री गळलेली आहे, तर अमरावती जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना मोठा फटका बसलाय। संततधार पावसानंतर आता अमरावती जिल्ह्यात सोयाबीनवर येलो मोझॅक रोगाचा सावट। अनेक ठिकाणी सोयाबीन पीक पिवळं पडलं। सोयाबीन उत्पादकात आता चिंतेचं वातावरण। कणकवलीतील तरंदळेच्या जंगलात दुर्मिळ चमकणारी बुरशी आढळली। दिवसा पिवळसर पांढरी दिसणारी ही बुरशी रात्रीच्या अंधारात चमकून हिरवीगार दिसते। निसर्ग अभ्यासक विजय पैठणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी लावला शोध। अमेरिकेने भारतीय मालावर 50% कर लावल्याच्या निषेधार्ह कोल्हापुरात आंदोलन। कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांनी केला मॅकडॉनल्ड समोर निषेध। अमेरिकन कंपन्यांवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन। राज्यस्तरीय भटके विमुक्त परिषदेचे अहिल्यानगरच्या जामखेड येथे आयोजन। भटके विमुक्त समाजातील घटकांची जामखेड शहरात जनजागृती रॅली। अमरावती शहरासह जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांच्या झुंडीची वाहन चालकांमध्ये दहशत। 7 महिन्यात तब्बल 15,000 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची आरोग्य विभागाची माहिती। नंदुरबार शहरात 2100 विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करत अथर्व शीर्षाचं पठण केलेलं आहे। मतचोरीच्या अणुबॉम्बनंतर आता हायड्रोजन बॉम्ब येणार। मतदार हक्क यात्रेच्या समारोपाच्या जाहीर सभेत राहुल गांधी यांचा इशारा। राजीनाम्याच्या 42 दिवसांनंतर माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती निवास सोडलं। अभय चौटाला यांच्या फार्म हाऊसवर ते राहणार।